दिवसभर काम करून थकलेल्या मनाला शांत करायला एक लॉंग ड्राईव्ह माझ्यासाठी नेहमीच पर्वणी असते. रात्रीची सुखावणारी शांतता आणि त्यात मंद अशी पावसाची रिमझिम, गाडीमध्ये चालू असणारा रेडिओ, त्यामधील रोमॅन्टिक गाणं, अगदी स्वर्गसुखाची व्याख्यान म्हणता येईल. माझी सेकंड शिफ्ट रात्री 11ला सुटते. ऑफिसपासून माझं घर तसं 1 तासाच्या अंतरावर आहे, पण माझ्या कारमधून ते अंतर फारसं जाणवत नाही. घड्याळात 11चे ठोके पडले आणि नेहमीप्रमाणे मी माझी बॅग घेतली आणि घरी जायला निघालो. पावसाची रिपरिप चालूच होती. मंद वारा शरीर आणि हाडं दोन्हीही गारगून टाकत होते. मी गाडी स्टार्ट करून हीटर सुरू केला आणि घरी जायला निघालो. रस्त्यावरची शांतता आता रोजचीच झाली होती. गाडी वळणे घेत माझा आणि घरापर्यंतचं अंतर कमी करत होते. 93.8 FM वर एक कहाणी ऐसी भी माझ्या विचारचक्राला आदळला आणि रेडिओचा आवाज मध्येच वाढला. हॉरर गोष्टी म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचाच विषय. मी रेडिओचा आवाज वाढवला आणि गोष्ट ऐकण्यात मग्न झालो. क्या आपने कभी रात के समय सुनसान सड़क पे अकेले गाड़ी चलाई है? अगर आपकी हाँ है तो क्या आपने भी ऐसे ही रात के समय कुछ हॉन्टेड एक्सपीरियंस किया हुआ है? आज की ये कहानी ऐसे ही एक शख्स पर है जिसे रात में लॉन्ग ड्राइव बहुत पसंद थी. विकास 126 साल का नौजवान एक मल्टीनेशनल कंपनी में डिज़ाइन इंजीनियर पोस्ट पे काम करता था. उसकी शिफ्ट चेंज होती रहती थी, कभी सुबह की, कभी दोपहर, तो कभी रात की. फिलहाल तो विकास की सेकंड यानी दोपहर की शिफ्ट चल रही थी. दोपहर 3 से लेकर रात 11 बजे तक. इसलिए विकास ऑफिस से रोज देर रात निकलता था. आज भी ऐसे ही 11 बजे के बाद विकास अपने घर जाने को निकला. अमावस्या की रात थी. धीमी धीमी बारिश की बूंदें जमा देने वाली ठंड विकास की रूह को बर्फ की तरह ठंडा किए जा रही थी. विकास ने गाड़ी स्टार्ट करते ही एसी को हीटर मोड पे रखा. बदन को थोडी राहत मिली. कमाल आहे बुवा, सेम माझी स्टोरी सांगून राहिल्या काय आज रेडिओवाले. डिझाईन इंजिनियर 3 ते 11 शिफ्ट, गाडीमधला हीटर चालू करणं आणि त्यात आजही अमावस्या. रेडिओच्या या विचारात गुंतलो असतानाच एक कार मोठ्याने हॉर्न वाजवत मला वेगाने ओव्हरटेक करून बाजूने निघून गेली. तिचा वेग इतका होता की एक वेळेसाठी माझी गाडी सुद्धा बिथरली. मनातल्या मनात 2-4 शिव्या हासडून मी पुन्हा गोष्ट ऐकण्यात मग्न झालो. गाड़ी चलाते चलाते अकेलापन और लगे, इसलिए विकास ने रेडियो ऑन किया. लेकिन रेडियो पर गानों के अलावा कुछ भूतिया कहानियां चल रही थी. विकास वैसे तो डरपोक आदमी है, लेकिन भूतों की कहानियां सुनना उसे बहुत अच्छा लगता है. कहानियां सुनते सुनते विकास कहानियों में ही खो गया था कि अचानक से एक कार बहुत तेज मानो 100 की रफ्तार से उसे ओवरटेक करके आगे चली गई. उस गाड़ी की रफ्तार इतनी तेज थी कि थोड़ी देर के लिए विकास की हक्का बक्का रह गया. माझ्या मनात थोडी का होईना पण शंकेची पाल चुकचुकली. गाडीमध्ये हॉरर गोष्टी ऐकणे आणि त्यात आत्ता थोड्याच वेळापूर्वी
ही कार ओव्हरटेकची घटना माझ्यासोबतही घडलेली. मी न राहता रेडिओज बंद केला. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. पण मानवाचं मन बिनभरवशी आहे. उत्सुकची ती परिस्थिती गाठली की तो ह्या गोष्टी करायला लागतो. उत्सुकतेची परिसीमा गाठली की तो ह्या त्या गोष्टी करायला लागतो. त्यात त्याला स्वतःचा फायदा होईल की तोटा याचाही भान राहत नाही. शेवटी याच उत्सुकतेपोटी मी पुन्हा रेडिओ चालू केला. गोष्ट कंटिन्यू चालू होती. विकास की गाड़ी जैसे जैसे अपना रास्ता काट रही थी वैसे वैसे वो शमशान के बाजू वाली नदी नजदीक आ रही थी. मला आठवलं माझ्या घरी जाण्याच्या मार्गावरील स्मशानभूमी. कई लोगों का ये मानना था कि उस नदी में अमावस की रात वो निकलती है, जलभिक्षिणी. हा जलभिक्षिणी हा कसलं नाव आहे. आत्तापर्यंत या गोष्टीमधलं सर्व तंतोतंत खरं वाटत होतं. माझं ऑफिस, शिफ्ट, अमावस्या, गाडी, ओव्हरटेक करून जाणे वगैरे. पण ही जलभिक्षिणी काही नवीन प्रकार आहे. जैसे ही विकास की गाड़ी उस नदी के पास आई तो उसने देखा दूर नदी के पास एक बहुत ही खूबसूरत औरत विकास को बहुत ही प्यार से देख रही थी. विकास तो मानो जैसे उसके काबू में ही चला गया था. वो उसके पास खींचा चला गया. विकास पूरी तरह से उसके आगोश में आ गया था. वो क्या कर रहा था, कहाँ जा रहा था, उसे खुद पता नहीं था. जब वो उस जलभिक्षिणी के पास पहुंचा तो उसके होश उड़ गए. उसकी बची कुची ताकत भी जैसे खत्म हो गई हो. वो औरत एक चलते फिरते राक्षस की तरह दिख रही थी. आंखें पूरी तरह से लाल, नाक तो चेहरे पे थी ही नहीं. मुंह तो जैसे शार्क की तरह बड़ा, उसमें बड़े बड़े दांत, जैसे कि एक झटके में किसी को भी नोच खाए. ये जलभिक्षिणी पूरी तरह जलपरी से विपरीत थी. विकास को जब होश आया तब तक बहुत देर हो चुकी थी. वो उस जलभिक्षिणी के चंगुल के पूरी तरह फंस गया था. उसकी आखिरी दर्द से भरी चीख सुनने वहां पे कोई भी नहीं था. मी लागलीच रेडिओ बंद केला. हे काही जाणतात म्हणजे जलभिक्षिणी आणि तेही जलपरीच्या विरुद्ध स्वरूप. मुळात जलपरी ही संकल्पना सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. जलपरी सत्य असण्याचा एकही ठोस असा पुरावा नाही आहे. जशी जशी माझी गाडी त्या नदीच्या जवळ येऊ लागली तसं माझ्या मनातही एक दडपण येऊ लागले. माझ्या बाबतीत सहसा असं कधी घडत नाही. योगायोगाने माझं आयुष्य भरलेलं आहे, पण इतका अचूक योगायोग क्वचितच एखाद्याला आयुष्यात पाहायला मिळते. माझी गाडी जशी नदीच्या बाजूने क्रॉस करू लागली तसं मी नदीच्या पलीकडे पाहिले. आधी काही जाणवलं नाही, पण अंधाराला डोळे सारवल्यावर मला नदीच्या दुसऱ्या टोकावर पुसटशी हालचाल जाणवली. त्वरित गाडी थांबवली आणि नीट निरखून पाहू लागलो. पण तेवढ्यात हलक्या हालचालीशिवाय दुसरं काही दिसलं नाही. जणू एक मानवी हालचाल वाटावी अशी. एक शेवटचा उपाय म्हणून मी माझा मोबाईल काढला. माझ्या मोबाईलचा कॅमेरा तेवढा केपेबल होता. झूम इन करून मी त्या दिशेकडे कॅमेरा फिरवला. तेव्हा सगळ्यात पहिला धक्का माझ्या मनाला बसला. माझ्या उघड्या डोळ्यांनी जी पुसटशी हालचाल जाणवत होती त्यामधील काहीच कॅमेऱ्यात
दिसत नव्हता. असं कसं होऊ शकतं? मला काहीतरी फार मोठी गडबड वाटली. इकडे जास्त वेळ थांबून स्वतःचा जीव धोक्यात घालून काहीही फायदा नाही. असला तर तो तोटाच. मी ताबडतोब गिअर टाकला आणि गाडी चालू करून पुढे चालायला लागलो. काही अंतरच कापले असेल की एक मधुर संगीत माझ्या कानावर पडलं. नीट लक्ष देऊन ऐकलं. ते संगीत त्या नदीच्या पलीकडूनच येत होतं. पण एक गोष्ट इकडे वाखण्याजोगी होती. ती म्हणजे आवाजाचे वहन करण्याचे कार्य वारा करतो. लांबचा आवाज आपल्यापर्यंत वाऱ्यामुळेच ऐकू येतो. वाऱ्याची दिशा आपल्याकडे असली तरी या आवाजाप्रमाणेच गंध म्हणजेच वास याचे वहन करण्याचं कार्य देखील वाराच करतो. म्हणून जंगलात एखादी हरणीचा गंध लांब उभ्या असलेल्या सिंहाला या वाऱ्यामार्फतच कळतो. पण आत्ताच्या घडीला जिकडे मी होतो तिकडे रात्री 12 वाजता वाऱ्याने साधं एक छोटं पान देखील हलवलं नव्हतं. आणि तरीही इतक्या दूरवरचा मधुर संगीताचा आवाज माझ्या कानापर्यंत कसा येत होता. माझ्या मनाचा ठाव ठिकाणच राहिला नाही. आता काही क्षणापूर्वी मी रेडिओवर अशीच एक गोष्ट ऐकत होतो आणि आता तेच माझ्यासोबतही घडत होतं. माझं मन त्या आवाजाच्या दिशेने खेचलं जात होतं, उडले जात होतं. मी तिच्या संमोहनाच्या कक्षात प्रवेश करत होतो. मला आजूबाजूच्या सर्व दुनियेचा विसर पडला. मी माझ्या गाडीमधून उतरून तिच्याकडे खेचला जाऊ लागलो. माझं मन क्षणाक्षणाला एक शेवटची जाणीव देत होतं. प्रत्येकाच्या आतमध्ये वसलेला अंतरात्मा हाच असेल बहुतेक. मला जाणीव होत होती तिकडे जाऊ नकोस, तिकडे धोका आहे. पण मन जेव्हा शरीरावर हृदयावर हावी होते तेव्हा त्याला अडवणारं कोणीच नसतं. मी तिच्यापर्यंत आपसुकच पोहोचल्या सौंदर्याकडेच पाहत होते. मोरासारखे निळेशर डोळे, उभट पण धारदार नाक, गुलाब पाकळ्या दुमडल्याप्रमाणे ओठ. तेच ओठ तिने मी जवळ येण्याने उघडले. एका क्षणात तिचं रूप पलटलं. सत्यातून असत्याकडे, सज्जनातून दुर्जनाकडे, चांगल्यातून वाईटाकडे असे तिचे रूप सौंदर्यातून कुरूपतेमध्ये बदलले. कुरूपता कसली? राक्षसी बदलच म्हणा. माझ्या उभ्या आयुष्यात मी असलं काही पाहिलं नसेल. माझे कायमचे डोळे मिटण्याआधी तिचा एखाद्या राक्षसाप्रमाणे भासणारा जबडा मला दिसला. ते जीव पळवटून टाकणारे दृश्य पाहून भीतीने अथवा कशाने तरी पण मी तिच्या संमोहनातून बाहेर पडलो. म्हणून कमीत कमी मरताना तरी हे तिचे खरे रूप मला पाहायला मिळाले. तिचे निळेशार असणारे डोळे आता लाल भडक झालेले. नाक तर नव्हतंच, पण तोंड तंतोतंत शार्क माशासारखे. त्यामधले ते माझ्या मांसाला खाण्यासाठी आसूल मोठे मोठे दात, काळीत चिरून जाणाऱ्या स्मशान शांततेला भंग करत दूर कुठून तरी रेडिओचा आवाज घुमू लागला. तो दोस्तों, ये थी आज की जल भिक्षणी की सच्ची कहानी. इस कहानी के लीड रोल विकास था, लेकिन उसका असली नाम कुछ और ही है. लेकिन उसके परिवार ने उसका असली नाम लेने से मना कर दिया. तो मिलते हैं अगली कहानी लेकर कल रात ठीक 11 बजे.